नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ई-केवायसी संदर्भामध्ये अंतर्गत जी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जी आपल्याला ई-केवायसी करायची आहे त्या संदर्भात आज माहिती देणार आहे. ही माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे, पण आता भरपूर कमेंट परत मला येत आहेत. ई-केवायसी परत करायची आहे का ताई? म्हणजेच आम्ही ई-केवायसी केलेली आहे ताई, पण आता आम्हाला परत ई-केवायसी करायची आहे का? तर मी आता जी माहिती देत आहे ती अशी आहे की मागच्या वर्षी एक जी आर आला होता आपल्याला आणि त्या जी आर मध्ये असं लिहिलं होतं की दरवर्षी महिलांना ई-केवायसी करावी लागणार आहे. म्हणजेच जून आणि जुलै या जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात ती अपडेट येईल आणि त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना तुम्ही जेवढ्यांनीही योजनेच्या अंतर्गत लाभ घेतलेला आहे आणि जेवढ्याही महिला पात्र असतील त्यांना या योजनेच्या अंतर्गत पुन्हा ई-केवायसी करावीच लागणार आहे असं असं त्या जी आर मध्येच लिहिलेलं आहे. आता सध्या बऱ्याच महिलांनी केवायसी केलेली आहे, तुम्हालाही माहिती आहे बरोबर. आणि ह्याच्यामध्ये जसं आता भरपूर महिला अपात्र झाल्या ह्या ई केवायसी मध्ये तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर बऱ्याच महिलांची केवायसी झालेली नाही. आता जसं सरकारने सांगितलेलं आहे की परत पोर्टल चालू करणार आहेत ई केवायसी साठी. फक्त आता इथं प्रश्न हा आहे की ते पोर्टल कधी चालू होणार. आता ते आज चालू म्हणजे या जून महिन्यामध्ये चालू होणार की जुलै महिन्यामध्ये चालू होणार. कारण काय झालं, आपली मागची जी केवायसी होती बघा ती जवळपास 7 ते 8 महिने केवायसी चालू होती. म्हणजे अगोदर केवायसी करायला मुदत वाढवली, त्याच्यानंतर केवायसी दुरुस्ती करायला सांगितली, परत दुरुस्तीला जी आहे ती मुदत वाढवली. म्हणजे जवळपास नोव्हेंबर पासून आपल्या एप्रिल महिन्यापर्यंत आपली सगळ्यांची केवायसी चालू होती बरोबर. त्यामुळे ऑलरेडी ते ई केवायसी खूप वेळ चालू होती, पण आता सध्या अशी अपडेट आलेली नाही अजून तरी. आता ह्याची प्रोसिजर काय असेल तर जर तुम्हाला ई केवायसी करायला सांगितली समजा परत सगळ्या महिलांना, जेव्हा सांगितलं जाईल त्यावेळेस परिपत्रक येईल किंवा एक जी आर काढला जाईल शासनाच्या अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत आणि त्यानंतर ती माहिती आपल्याला मिळेल. आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर मीच तुम्हाला माहिती देणार आहे या ई केवायसी संदर्भात. आता ही ई केवायसी जी होती ही सगळ्या महिलांसाठी होती. म्हणजेच कुठल्या ज्यांनी अगोदर ई केवायसी केली त्यांच्यासाठी पण आणि ज्यांची केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी पण. हा सगळा सविस्तर मुद्दा होता की सगळ्यांना केवायसी करायची आहे. फक्त आता ह्याच्यामध्ये अजून अपडेट आलेली नाही की सगळ्याच महिलांना केवायसी करायची आहे का आता बरोबर का फक्त जेवढ्या महिला राहिलेल्या आहेत बाकी ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांनाच केवायसी करायची आहे. तर ती अजून माहिती आलेली नाही. मी ही जी माहिती तुम्हाला दिली होती ही मागच्या वर्षी जी आर मध्ये लिहिलेली माहिती होती की प्रत्येक वर्षाला दर वर्षाला आपल्याला जे आहे ते ई केवायसी करायला लागणार आहे. बाकी अजून तरी अपडेट आलेली नाही, पण तरी मी तुम्हाला सांगते आपण सरकारकडे माहिती पाठवलेली आहे. ज्या महिलांची केवायसी झालेली नाही महिला व बाल कल्याण विभागाला आपण माहिती पाठवलेली आहे की ज्या महिलांची केवायसी झालेली नाही त्या महिलांना परत एकदा संधी उपलब्ध करून द्यावी ही ई केवायसी करण्यासाठी, ज्याच्यामुळे त्यांचा जो लाभ आहे ना थांबलेला तो लाभ त्यांचा चालू होईल त्या पात्र ठरल्या तर केवायसी मध्ये बरोबर. त्यामुळे काळजी करू नका, लवकरच आपली ही केवायसी सुरू होईल. आणि सगळ्यात अगोदर मीच तुम्हाला माहिती देणार आहे जेव्हा ही केवायसी सुरू होईल. तुमची पण केवायसी झालेली नाही का योजनेच्या अंतर्गत किंवा अजून तुमच्या काही कमेंट असतील केवायसी संदर्भात तर मला जरूर तुम्ही या व्हिडिओच्या अंतर्गत कमेंट करून सांगू शकता. मला भरपूर कमेंट अशा येत आहेत की ताई आमची केवायसी अपडेट झालेली नाही. आम्ही केवायसी केली ताई पण आमची केवायसी अपडेट जी आहे ती अजून झालेलीच नाहीये. तर बघा, तुमची जर केवायसी अपडेट झाली नसेल आणि तुम्हाला परत केवायसी करायला सांगत असेल तर तुमची जोपर्यंत केवायसी परत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला लाभ मिळणार नाही हे लक्षात घ्या. बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम झाला. आता हा प्रॉब्लेम कशामुळे झाला, सर्व्हरमुळे झाला का त्यांना समजलंच नाही की त्यांची जी आहे ती केवायसी झालेली नाही, त्यांना सक्सेसफुलचा मेसेज आला नाही, माहित नाही काय झालं. पण जर तुम्हाला असं सांगत आहे की तुम्ही केवायसी करून पण जर तुम्हाला असं सांगत आहे फॉर्मचं स्टेटस चेक केल्यावर तुम्हाला केवायसी परत करायला लागणार आहे किंवा केवायसी अपडेट करायला लागणार आहे तर तुम्हाला केवायसी करावी लागेल. आणि जोपर्यंत केवायसी होणार नाही तुम्हाला जो आहे तो लाभ मिळणार नाही एवढं लक्षात घ्या. केवायसी करणं आपल्याला बंधनकारक आहे आणि त्या केवायसी मध्ये पात्र असणं हे सुद्धा बंधनकारक आहे. पात्र ठरला तरच हप्ता मिळणार आहे. ही सगळ्यात महत्वाची ई केवायसी संदर्भात माहिती होती. आणखी तुम्हाला काही कमेंट असतील तर कमेंट करा. तुमच्या कमेंटवर मी उत्तरांचा व्हिडिओ लवकर शेअर करते, काळजी करू नका. बाकी आपल्या जी आर तर आपल्या मे महिन्याचा जी आर आलेला आहे त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.